शांत व्हा, शांत व्हा. काय झालं? माहित नाही. तुम्ही अमितशी बोलल्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. थोड्या वेळाने मी त्याला बोलवायला गेले तर बसा 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 आधी. शांत व्हा. मी सांगितल्याशिवाय कोणाला आज सोडायचं नाही अजिबात. डॉक्टर कसा अमित? धोका टळलाय मिस कारखानीस, पण ही केस खूप सिरियस आहे. म्हणजे मी स्पष्टच विचारतो, तुम्हाला माहिती आहे का की तुमचा मुलगा ड्रग्ज घेतो? इतरीच काय बोलता डॉक्टर? शक्य नाही. माझा मुलगा असं काहीच करणार नाही. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्ही पुन्हा एकदा तपासून बघा. नाही मॅडम, प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनवरून तर हेच वाटतं की ही केस ड्रग्ज ओव्हरडोसची आहे. तरी पण आम्ही ब्लड सॅम्पल पाठवलेत, रिपोर्ट्स येतीलच काही वेळात. पण ही पोलीस केस आहे आणि आम्ही पोलिसांना कळवलं आहे, येतीलच ते. नाही यार, काही काय, मी हे नाही पीत. मग काय दुधू पितेस? त्याच बर्थडेला नाही कांड करणार तर कधी करणार आहेस? अरे यार यही तो मेमोरी बनेगी. अरे कम ऑन यार, एक सिप पहले थोड़ी ना व्यसन लागणार आहे. नाही नाही, मी नाही पीत हे. मग आज पी. डोक्याने 8 वर्षांची असल्यासारखं वागू नको यार. कम ऑन यार, 18 इज अ माइलस्टोन. आज पी यार प्लीज. तुझे मेरी कसम. ओके ओके, पण एकच आहे पा. डन. इथे नाही, तिथे प्रिन्सिपल पेठे सरांसमोर. पेठे सरांसमोर? काय बेबी साऊ, जमणार आहे का? का आज पण परत कार्टून फिल्मच बघणार आहेस तू? अगं साऊ, पण ते खूप चिडलेले दिसतात ग. काच फक्त एकच सिप, पण तोही प्रिन्सिपल सरांसमोर. काय चॅलेंज ऍक्सेप्टेड? ऍक्सेप्टेड. विषय असा आहे की भोसलेचा शब्द आहे सर, तुमचं काम होणार. समदाडे, येस सर. तोंडावर पडायचं नसेल तर बुटाची लेस बांधून घ्या. हो सर. त्या माळ्याला बोलवा आणि हे सगळं करून घ्या. हा हो सर. हा चला या. सावनी मिरजकर, आज लेक्चर नाहीये. ऑफ पिरियड आहे सर. ऑफ पिरियड? सर पाणी. नाही राहू दे. नक्की नाही प्यायचंय ना? नाही नको, सध्या दिवस बरे नाहीयेत. सॉलिड डेअरिंग. सावणीला बर्थडेला टायर गिफ्ट कन्फर्म आहे आज. सावनी, हा सर. आय कार्ड कुठे आहे तुझं? दाखव लवकर. हे काय? स्लिंग तुटली आहे सर. तुला माहित नव्हतं? स्लिंग द्या रे हिला. हो हो सर.
तुमच्यापैकी मिसेस कारखानेस कोण? मी मॅडम, माझ्या मुलाने काही केलं नाहीये. अहो, खूप साधा आहे. डॉक्टरांचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो, आम्ही खूप साधी माणसं आहोत. माझा मुलगा खूप हुशार आहे. अहो, तुम्ही हवं तर मॅडमने विचारा ना. मॅडम प्लीज सांगा ना तुम्ही. आपण मी श्रद्धा मिरजकर, अमितच्या शाळेत शिकवते. हो मॅडम. विषय असा आहे की आम्हाला मुलाच्या आईशी बोलायचंय. बसा तुम्ही. जरूर. आहे मी इथेच. बसा मॅडम, बसा. जमदडे, सांगा काय झालं. माझा मुलगा अमित. अगं, हा पुष्पगुच्छ कचऱ्यात फेकणार आहे मी. की सुंदर फुलं तू कचऱ्यात फेकणं. अगं, छान पैकी फ्लॉवर पॉट मध्ये लावून ठेव ना. आज साऊचा वाढदिवस आहे की नाही. ही फुलं मी छान लावून ठेवू. वाह, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जगभराच्या बातम्या बघत असताना तरी शहाणपण आलं नाही का तुम्हाला? कुठल्या तरी अनोळखी मुलांनी साऊसाठी पाठवली आहे ही घरात सजावटीसाठी ठेव. दळबद्री लक्षण मेलं. मला डोळ्यासमोर नकोय ती फुलं. आई, महालक्ष्मीची कामं आटोपलीत का? माझ्याकडे ढीग लागलाय कामाचं. तिला अगोदर माझ्याकडे पाठवता का? ती आली तर पाठवू ना. म्हणजे अजून आलीच नाही ती? आता इतका उशीर झालाय म्हणजे आता येणारही नाही. म्हणजे दांडी मारली म्हणायची. अजून ही फुलं इथंच आहेत? अहो, कोणत्या तरी अनोळखी माणसाने ही फुलं पाठवली आहेत. मला पटत नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतेय. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि आली तर आधी माझ्याकडे पाठवा. हा हो. बुके तेही रात्री घरी 12 वाजता. ब्रेव ब्रेव काय त्यात? घरी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. आहे कोणा नवीन छावा? मला नाही माहित. तरी एखादा गॅस. तू डोक्याचं दही नको करू. हा, तुला माहितीये का घरी किती राडे झालेत? आजी हायपर झाली, काकू आणि बाबांचं पण वाजलं. आणि तुझी जगन्माता आई ती एकटीच कूल होती. सॅज, अगं सॅज ऐक ना. मला असं झालं ना, तू जो कोणी आहेस तो ये समोर आणि सांग तुझं काय म्हणणं आहे ते. पण घरी राडा नको घालू. अगं तुझ्या समोर याला ना फाटत असेल त्याची. मग कसला ब्रेव? अगं कुठे चालली आहेस तू? लेक्चरला. लेक्चरला? ऐक, वाढदिवसाच्या दिवशी एकतरी चांगलं काम करू. तू पण सर. नाही 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 नाही, अभ्यास म्हटलं ना की माझ्या पोटात मळमळतं. बाय. अगं ऐक ना, टाउनला ना एक नवीन पब ओपन झालाय. नट्स. यार आधीच नाही नको म्हणूस यार. 18 वर्षांची झाली आहेस तू आता. कम ऑन यार, थोडं इंडिपेंडेंट हो. सारखं काय ग 18 18 18? 18 वर्षांची झाली याचा पश्चाताप होतोय आता मला. हे बघ, मी 18 वर्षांची झालेले असले ना तरी ही एक साधी सरळ मुलगी आहे. सावनी अभय मिरजकर इज अ गुड गर्ल अँड अ बिग बोर. मला चालतं. बाय. अगं सॅज ऐक ना, माझं एक काम आहे तुझ्याकडे. आता काय? एक मिनिट, हे घे. एवढे पैसे तुझ्याकडे? हे ग. अगं पण आजची रात्र ठेव तुझ्याकडे. हे ग. नट्स नको, मी नाही ठेवू शकत. किती पॅनिक होतीयस? आज बाप घरी येणार आहे माझा. चंगेश खानची औलाद आहे. आला ना की सगळं घर लुटून नेतो. आता हे पैसे बघितले ना तर हे पण घेऊन जाईल तो. फार मेहनतीने कमवलेले पैसे आहेत यार. त्या जगा आता हे पैसे जायला नको आहेत मला. अगं पण आईने विचारलं तर काय सांगू? सांग की बर्थडे गिफ्ट मिळालं म्हणून. एवढे पैसे? तुझ्याही नाही ग सारखं काही विचारत. चांगली वगैरे आहे ती. आणि हे आयब्रो पिअर्सिंग करतेस ते सांगतेस का तुझ्या आईला? तू आला वाटतं जगन्मातेचा फोन. हॅलो, हाय, बोल. अगं नाही, मी नाही, आता ऑफ पिरियड आहे. आलेच. मॅडमनी सगळ्यांना अचानक का बोलवलं?
त्या ACP विशाखा चौधरी आहेत. त्यांच्या डोक्यात काय चालतं, त्यांची प्लॅन ऑफ ऍक्शन काय असते कोणालाच नाही कळत. मॅडम आल्या. शहरात एक नवीन ड्रग सर्क्युलेट झालेलं आहे आणि महत्वाची चिंतेची बाब म्हणजे ह्या ड्रगचे टार्गेट ग्राहक शाळेतली मुलं आहेत. मुलांना असं सांगून हे ड्रग विकलं जातं की हे ड्रग खाल्लं की परीक्षेच्या वेळी झोप येत नाही, अभ्यास चांगला होतो आणि स्मरणशक्ती वाढते. मुलं भुलतात. या मुलांचे आईवडील यांना काही शिकवत नाहीत का? म्हणजे अनोळखी लोकांकडनं काही घ्यायचं नाही, काही खायचं नाही. पण हे देणारी लोक जर ओळखीचेच असतील तर? जर मित्रांनीच हे ड्रग दिलं तर मुलं ती खातात आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीच चुकीचं वाटत नाही. अमित अमित काय होतंय तुला? हे बघ, मला सांग ना काय होतंय. बोल ना काहीतरी. हे बघ, मी बाबांना फोन करून कळवते. दुबईची नोकरी सोडा आणि इकडे या. माझ्या एकटीचेने नाही हँडल होत हे सगळे टेन्शन्स. बोल ना काहीतरी. डॉक्टरांनी काहीतरी वेगळंच सांगितलंय. पोलिसही आलेत. तू कशात अडकलायस का? पाहिलं असं वागतो हा. आता याचे बाबा ह्या सगळ्याचं खापर माझ्या माती फोडतील. मी काय करायचं, कुठे कुठे बघायचं सांगा बघू. तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. अमित आत्ता शुद्धीवर आलाय ना. अमित, हे अमित, तू बोलू शकणार आहेस? बोलशील माझ्याशी? ताई, तुम्ही जरा बाहेर थांबा. मी थांबते ना इथे थोडा वेळ. ताई, कधी कधी मुलं आई बाबांसमोर मोकळेपणाने नाही बोलत आणि आता तो कोणाशी बोलतोय हे महत्वाचं नाहीये. आपल्याला आपल्या प्रश्नांची खरी उत्तरं हवी आहेत, हो की नाही? माझ्याशी बोलायला तयार झालाय तर बोलू दे त्याला. 5 मिनिटं द्या मला. अमित यातनं बाहेर पडायला हवाय ना आपल्याला. आई, ये बाळा ये. बरं झालं तू आलीस. एक काम कर, काकूंना घेऊन जरा बाहेर बसतो. हं, ये. काकू चल आपण. या, शांत राहा. मी आहे इथे, काळजी करू नका आणि त्यांच्या बरोबरच थांब. बोलूया आपण ड्रग्ज घेतोय हेच ते मुलांना माहिती नसतं. त्यांना असं वाटतं की आपण औषध खातोय आणि मग त्याचा अपेक्षित परिणाम पण होतो. काही काळाने मुलांचा अभ्यास चांगला व्हायला लागतो आणि मग मुलं ते आपणहून मागायला लागतात. मग त्यांना ती सवय लागते, लत लागते. त्या मुलांना हे माहितीच नसतं की आपण जे काही करतोय ते चूक आहे का बरोबर आहे, कारण हे समजून घेण्याचं त्यांचं वयच नाही. आपण अभ्यास चांगला व्हावा म्हणून हे औषध घेतोय असंच त्यांना वाटतं. 13, 14, 15 वर्षांच्या मुलांना सवय लागते याची. मॅडम, मेजर प्रॉब्लेम असा आहे की हे ड्रग स्वस्तात अवेलेबल आहे आणि अगदी पानटपरीवर पण मिळतं. म्हणून तर ते मुलांना पटकन मिळू शकतं. आणि ड्रग्ज जितकं स्वस्त तितकं ते जास्त घातक असतं आणि याची मुलांना कल्पनाही नाहीये. मॅडम, याआधी सुद्धा अनेक ड्रग्ज मार्केटमध्ये होते. नार्कोटिक्स डिपार्टमेंटनी अनेक माणसांना पकडलं सुद्धा, पण कुठेतरी चेन ब्रेक झाली आणि मग पुढे लीड मिळेना. हायड्रा म्हणजे काय माहितीये? वनस्पती आहे मॅडम, बॉटनीमध्ये शिकलो होतो. छोट्या छोट्या पारंब्या असतात. एक छाटली की काही काळाने पुन्हा दुसरी येते. ह्याला पुनरुद्भवनाची शक्ती किंवा रिजनरेशन असं म्हणतात. म्हणजे त्या अर्थाने ही वनस्पती कधीच मरत नाही. तसा हा ड्रगचा धंदा आहे, कधीच नष्ट होत नाही. यावेळेस काय नावाने विकलं जात आहे ड्रग? लहान मुलं घेत आहेत ना, त्याच्यामुळे त्याला किलबिल असं म्हणतात. ह्यांच्या तर ना आता सगळ्या पारंब्या मुळापासून छाटायच्या.
झालं? बरं झालं तू निघून आलीस. आता तू असा फोन केल्यावर येणारच ना. तू तू घरी जातेस का? म्हणजे तू नाही, मला शाळेत जायला लागेल. भेंडे सरांना भेटावं लागेल. अमितने जे काही सांगितलंय ते त्यांच्या गानावर घालायला लागेल. काय सांगितलं अमितने? मी सांगते तुला नंतर. सांग ना आई. नाही हे बघ, मला ना आता उशीर होईल, मला जायला हवं. तुला कॅब करून देऊ का? नको, मी करते. हां, रिक्षा रिक्षा. ज्ञानवर्धिनी विद्यालय. हं? चल नीट जा गं, कळव. मॅडम आले सर का सर. पत्रकार उदय समेळ यांचा खून आणि त्या अमित कारखानीच्या ड्रग ओव्हरडोसची केस, ह्याच्यामध्ये काही परस्पर कनेक्शन आहे का? आत्ताच सांगता नाही येणार मॅडम, मुलाशी बोलावं लागेल त्या. मग बोलला का नाही? मॅडम क्रिटिकल कंडिशन होती, पण आत्ताच तो शुद्धीवर आलाय असं कळलं, मी बोलून घेतो. ओके ग्रेट, गो अहेड. मॅडम विजय. बर, गाडी काढ रे. ड्रग्स आणि तुझ्या शाळेतली मुलं? कठीण आहे ग बाई. मला तर शॉकच बसलाय. सुन्न झाल्यासारखं झालंय. आता कळलं का मी सारख्या बातम्या का पाहत होते? हा, बातम्या बघितलं ना की कळतं जग किती भयंकर आहे ते. आजूबाजूचं जग बदलत चाललंय, विकृत झालंय. काय चाललंय याचा पत्ताच नसतो. त्या मुलाच्या आईकडे बघवतही नाहीये मला. देवा, घे ग. देवाची कृपा, आपली मुलं अशा कशातच नाहीयेत. अगदी नाकासमोर चालणारी मुलं आहेत आपली. हो, म्हणजे माझी दोघं तर नक्कीच नाही आहेत. सावनी सुद्धा एकाच कुटुंबातली आहेत ना तिघं. मग असं सारखं आमचं तुमचं बोलू नये ग. मी बघते. सावनी मिरजकर आहेत का? हो, काही काम आहे का तिच्याकडे? मॅडम काम आहे म्हणूनच आलो ना. चौकशीसाठी बोलवलंय तिला चौकीत. पण का? मॅडम अमित कारखाने हा, तुम्ही ओळखता ना त्यांना? हो हो. खून झालाय त्याचा. सावनीशी काय संबंध त्याचा? मॅडम काय संबंध आहे काय नाही ते सगळं तुम्हाला चौकीत गेल्यावर कळेल. कुठे आहे ती? बोलवा तिला. सावनी मिरजकर, चला.